लोकसभा चुनाव के बाद बीजेपी के नेतृत्व वाले एनडीए को बहुमत मिला है, लेकिन विपक्ष की ओर से सरकार गिरने की अफवाह फैलाई जा रही है। इस पर प्रतिक्रिया देते हुए केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ने उल्टा विपक्ष पर वार किया है। जाधव ने कहा कि विपक्ष को डर है कि कई उनके सांसद बीजेपी, अजित पवार गुट और शिंदे गुट में चले जाएंगे, इसलिए ऐसी अफवाह फैलाई जा रही है। हे बघा, कधी प्रवेश होईल? हे बघ, कोणाला नक्की ही गोष्ट खरी आहे की उबाटा गटातील जे काही खासदार आहेत त्यातले जवळपास 2 ते 3 खासदार अतिशय उघडपणानं नाराजी व्यक्त करताना त्या ठिकाणी दिसतात। कारण की त्यांना निवडणुकीमध्ये झालेला त्रास, त्यांना निवडणुकीमध्ये वरिष्ठाकडून मिळालेलं असहकार्य आणि खाजगीमध्ये ते आमच्याजवळ सुद्धा स्पष्ट बोलतात की आम्हाला फक्त तिकीटं दिले आणि वाऱ्यावरती सोडून दिले। पण आम्ही आमच्या कामावर, आमच्या संपर्कावर आणि या ठिकाणी जी काही एक थोडी विरोधी लाट आपल्या महाराष्ट्रामध्ये चालली म्हणून आम्ही निवडून आलो। पण या ठिकाणी काही आमचं असं काही फारसं भविष्य ठीक वाटत नाही असं ते जाहीरपणानं बोलतात। मी आज आता माझ्या मुंबईमध्ये बैठका ठरलेल्या आहेत। इथं बाळासाहेबांना सुद्धा मला स्मृतीस्थळाला वंदन करायचं होतं। इथून परत मी उद्या शेगावला जाऊन जिल्ह्यामधली एक बैठक घेऊन 21 तारखेला योगा दिवस संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी मानवले जातात आणि यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदीजी हे योगा दिवसाच्या निमित्तानं श्रीनगरमध्ये तो त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि म्हणून आयुष मंत्रालयाचा मंत्री या नात्यानं मला ताबडतोब श्रीनगरला जाऊन तिथली तयारी, तिथल्या सगळ्या काही गोष्टीचं हे घेऊन मला तिथं जायचं आहे। पण नक्कीच मला जर त्या ठिकाणी वेळ भेटला तर जरांगे पाटलाची मी नक्की भेट घेईन। नाही, आमची जरांगे पाटलाला विनंती राहील की गेल्या अनेक वर्षापासूनची मराठा आरक्षणाची असलेली मागणी आज त्या मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं 10% आरक्षण आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। जवळपास त्या ठिकाणी 54 ते 57 लाखापर्यंत त्या ठिकाणी मराठा समाजातल्या कुणबी असलेल्या नोंदी मिळालेल्या आहेत। त्यांना कुणबी सर्टिफिकेटाचं वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आमची हीच विनंती राहणार आहे जरांगे पाटलांना की थोडं सरकारला सुद्धा संधी द्या। कॉन्ट्रावर्सी होता कामा नये। एकीकडे एकाला खुश करायला गेलं तर दुसरीकडे असंतोष उफाळून येता कामा नये आणि म्हणून सगळ्यांना चांगला न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय देत असताना कोणावर अन्यायही व्हायला नको याची काळजी घेत निश्चित आपलं हे महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार, एकनाथराव शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा हे सगळे त्या ठिकाणी चांगला निर्णय घेतील। परत एकदा आपल्या माध्यमातून जरांगे पाटलांना आमची अतिशय नम्र विनंती राहणार आहे की आपण थोडं सबुरीनं घ्यावं, शासनाला थोडा वेळ द्यावा आणि निश्चितच शासन याच्यातून योग्य निर्णय घेईल। एकमेव मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदेसाहेब की त्यांनी लाखोच्या जनसमुदायासमोर छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मी मराठ्यांना आरक्षण देईल अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि जवळपास ती त्यांनी पूर्ण सुद्धा केलेली आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।